आज आपण बनवूया तुरीचा सोला. सर्वप्रथम आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी तव्यामध्ये तेल टाकले. त्यामध्ये कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर खरपूस अशी भाजून घेतली. मग मी त्याच तव्यामध्ये तुरीचे दाणे ॲड केले आणि ते सुद्धा भाजून घेतले. सर्व साहित्य थंड करायला ठेवून दिले. आता मला वाटण तयार करून घ्यायचं होतं म्हणून मी हिरव्या वाटणामध्ये थोडं मीठ ॲड केलं आणि मिक्सरला हे वाटण तयार करून घेतलं. मग मी त्याच मिक्सरमध्ये भाजून घेतलेले तुरीचे दाणे ओबड-धोबड वाटून घेतले. चला तर आता आपण फोडणी देऊया. कढईत तेल टाकले. त्यामध्ये टोमॅटो थोडा वेळ शिजवून घेतला आणि मग मी त्यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण ॲड केलं. व्यवस्थित परतून घेतलं. थोडा वेळ त्याला शिजू दिलं. मग मी त्यामध्ये ओबड-धोबड वाटून घेतलेले तुरीचे दाणे ॲड केले. ते सुद्धा व्यवस्थित एकत्र करून थोडा वेळ शिजू दिले आणि त्यामध्ये मग मी योग्य प्रमाणात पाणी आणि मीठ ॲड केले. उकळी आल्यानंतर मी त्यावर अशा प्रकारे कोथिंबीर टाकली. पहा माझी ओल्या तुरीच्या दाण्याची सोला किती छान झालेला आहे. चला तर या तुम्ही पण खायला. प्लीज सबस्क्राईब.